नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 14 सप्टेंबर 2024च्या चालू घडामोडी पाहणार आहोत. तर यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील. तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूयात. या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया. तर नुकतेच लॉन्च केलेले पोलारिस डॉन मिशन कोणत्या अंतराळ संस्थेशी संबंधित आहे? तर योग्य उत्तर स्पेस एक्स या संस्थेशी संबंधित आहे. तर पुढील प्रश्न होता, केंद्रीय मंत्रिमंडळाने 70 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य कव्हरेज कोणत्या योजनेअंतर्गत मंजूर केलेले आहे? तर आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत केलेले आहे. तर पुढील प्रश्न, अलीकडे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे? तर नाशिक या जिल्ह्यामध्ये. तर पुढील प्रश्न होता, कोणत्या देशाने अलीकडेच 79व्या आमसभेच्या अधिवेशनात संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्य राष्ट्र म्हणून आपली जागा घेतलेली आहे? तर पॅलेस्टाईन. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, सोशल मीडिया वापरण्यासाठी कोणता देश किमान वय लागू करेल? तर ऑस्ट्रेलिया हा देश लागू करणार आहे. तर पुढील प्रश्न होता, ग्रीन हायड्रोजनवरील दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन कोणी केले? तर नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे. तर कोणत्या देशाने अलीकडेच आपला सर्वात मोठा नौदल सराव ओशन 2024 सुरू केलेला आहे? तर रशिया या देशाने. तर पुढील प्रश्न होता, अलीकडेच पाटा गोल्ड अवॉर्ड 2024 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर केरळ पर्यटनला प्रदान करण्यात आलेला आहे. तर पुढील प्रश्न, भारतीय लष्कर कोणत्या देशासोबत अल नजाह या संयुक्त लष्करी सरावात सहभागी होणार आहे? तर ओमान या. पुढील प्रश्न, अलीकडेच PCAF वर स्वाक्षरी करणारी पहिली भारतीय बँक कोणती बनलेली आहे? तर युनियन बँक ऑफ इंडिया बनलेली आहे. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो, आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात आपण. तर पहिला प्रश्न आहे, भारतीय वायुसेनेने अलीकडेच कोणत्या देशासोबत ईस्टर्न ब्रिज 7 या सरावात भाग घेतलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, ओमान. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर MiG-29 जगवार आणि C-17 चा समावेश असलेली भारतीय हवाई दलाची तुकडी ईस्टर्न ब्रिज 7 या सरावात सहभागी होण्यासाठी ओमानला रवाना झालेली आहे. तर 11 ते 22 सप्टेंबर 2024 या कालावधीत हवाई दल तळ मसिराह येथे नियोजित केलेल्या या सरावाचे उद्दिष्ट रॉयल ओमान हवाई दल आणि भारतीय हवाई दल यांच्यातील परस्पर कार्यक्षमता वाढवणे आहे. लक्षात ठेवा. तर यानंतर पुढील प्रश्न आहे दुसरा, तर अलीकडेच कोणत्या राज्यात 5 नवीन पॉक्सो जलजगती न्यायालये स्थापन करण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, पश्चिम बंगालमध्ये. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर आरजीकर हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरांनी केलेल्या अत्याचाराच्या घटनेवर झालेल्या गोंधळांच्या पार्श्वभूमीवर बंगाल सरकारने लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांच्या संरक्षणासाठी पॉक्सो कायद्याअंतर्गत राज्यात 5 पोलीस स्टेशन तयार केलेले आहेत आणि नवीन विशेष जलजगती न्यायालये स्थापन करण्याच्या प्रस्तावास मान्यता दिलेली आहे. तर पॉक्सो कायदा 2012 अंतर्गत अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचार आणि विनयभंगाच्या प्रकरणांवर प्रक्रिया केली जाते. तर या कायद्याचा उद्देश गुन्ह्यांसाठी जलद खटला सुनिश्चित करणे हा आहे. लक्षात ठेवा. तर पश्चिम बंगालविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. राजधानी आहे पश्चिम बंगालची कोलकाता. मुख्यमंत्री सध्याचे ममता बॅनर्जी आहेत आणि सध्याचे राज्यपाल आहेत CV आनंद बोस. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि राष्ट्रीय उद्याने देखील पाहून घेऊयात. तर बक्सा, गौरुमारा, जलदापारा आणि सिंगलीला. ठीक आहे. यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न आहे तिसरा, तर अखिल भारतीय राजभाषा परिषद 2024 कोठे आयोजित केली जाईल? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, नवी दिल्लीमध्ये केली जाणार आहे. कोठे केली जाणार आहे? नवी दिल्लीमध्ये. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया. तर भारत मंडपम नवी दिल्ली येथे राष्ट्रीय हिंदी दिनानिमित्त अखिल भारतीय राजभाषा परिषद 2024 आयोजित केली जाईल. तर परिषदेची ही 4थी आवृत्ती आहे. लक्षात ठेवा. कितवी? 4थी आवृत्ती. तर यावेळी गृहमंत्री अमित शहा हीरक महोत्सवी विशेष आवृत्तीने उद्घाटन करतील. लक्षात ठेवा. तर कार्यक्रमादरम्यान गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागांतर्गत भारतीय भाषा विभागाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. तर यानंतर चौथा प्रश्न आहे, अलीकडेच 63वा सुब्रतो कप 17 वर्षांखालील मुलांचे विजेतेपद कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, मणिपूरने जिंकलेले आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. तर मणिपूरची राजधानी आहे इम्फाळ. मुख्यमंत्री सध्याचे N बिरेन सिंग आहेत आणि सध्याचे राज्यपाल कोण आहेत? श्री लक्ष्मण प्रसाद आचार्य. लक्षात ठेवा मित्रांनो. तर यानंतर पाचवा प्रश्न आहे,
स्टील कार्बनवर भारताचा पहिला अभ्यास अलीकडेच कोणत्या राष्ट्रीय उद्यानात करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी केवलदेव राष्ट्रीय उद्यानात. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया. तर स्टील कार्बनवर भारतातील पहिला अभ्यास राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील केवलदेव राष्ट्रीय उद्यानात करण्यात आलेला आहे. तर संशोधनात मिथेन उत्सर्जनात वाढ झाल्याचे आढळते. तर उत्सर्जन पातळी कमी करण्यासाठी विशेष बायोचार वापरण्याची शिफारस केलेली आहे. तर या पायलट प्रोजेक्टचा उद्देश हवामानात बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी निसर्गावर आधारित उपाय विकसित करणे हा आहे. तर स्टील कार्बन म्हणजे गोड्या पाण्यातील भरती आहोटी नसलेल्या पाणथळ प्रदेशात साठवलेल्या कार्बनचा संदर्भ आहे, ज्यात वनस्पती, सूक्ष्मजीव, बायोमास आणि विरघळलेल्या सेंद्रिय पदार्थांचा समावेश होत असतो. लक्षात ठेवा. तर यानंतर 6वा प्रश्न आहे मित्रांनो. तर परराष्ट्र मंत्रालयाने अलीकडेच आर रवींद्र यांची कोणत्या देशात भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती केलेली आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आइसलँड. लक्षात ठेवा कोठे? तर आइसलँड. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर परराष्ट्र मंत्रालयाने अलीकडेच आर रवींद्र यांची आइसलँडमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर रवींद्र हे 1999च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवेचे अधिकारी आहेत. तर रवींद्र सध्या संयुक्त राष्ट्रात भारताचे उपस्थायी प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत. तर यापूर्वी 2001 ते 2003 मध्ये त्यांनी कैरो येथील भारतीय दूतावासात आणि 2003 ते 2007 पर्यंत लिबियातील त्रिपोली येथे काम केलेले आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. तर यानंतर मित्रांनो प्रश्न आहे 7वा. तर ट्रेझर्स ऑफ द गुप्त एम्पायर हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. तर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए डॉक्टर संजीव कुमार आहेत. कोण आहेत लेखक? डॉक्टर संजीव कुमार. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती देखील जाणून घेऊया. तर अलीकडेच दिल्लीतील इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स येथे डॉक्टर संजीव कुमार लिखित ट्रेझर्स ऑफ द गुप्ता एम्पायर या अतिशय महत्त्वाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आलेले आहे. लक्षात ठेवा. यानंतर 8वा प्रश्न. देशातील मतदारांना सर्व स्तरांवर न्यायाधीश निवडण्याचा अधिकार देणारा पहिला देश कोणता बनलेला आहे? तर मित्रांनो 2024च्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मेक्सिको हा देश. कोणता देश? तर मेक्सिको देश. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर मतदारांना सर्व स्तरांवर न्यायाधीश निवडण्याची परवानगी देणारा मेक्सिको हा जगातील पहिला देश बनलेला आहे. तर वरच्या सभागृहात या सुधारणेच्या बाजूने 86 मते पडलेली आहेत आणि विरोधात 41 मते पडलेली आहेत. तर त्यानंतर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे. तर या अंतर्गत सर्वोच्च न्यायालय आणि इतर उच्च स्तरीय न्यायाधीशांसह स्थानिक स्तरावरील न्यायाधीशांची देखील सार्वजनिक मताने निवड केली जाईल. तर 2025 आणि 2027 मध्ये सुमारे 1600 न्यायाधीशांना निवडणूक लढवावी लागणार आहे. तर यानंतर मित्रांनो 9वा प्रश्न आहे. कोणत्या राज्याने अलीकडे 17 सप्टेंबर हा प्रजापालन दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए तेलंगणा या राज्याने. कोणत्या राज्याने? तेलंगणा. लक्षात ठेवा. तर यानंतर आपण याविषयी शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊया. तर तेलंगणा राज्याची राजधानी आहे हैदराबाद. मुख्यमंत्री सध्याचे रेवंत रेड्डी आणि सध्याचे राज्यपाल कोण आहेत? जिष्णू देव वर्मा. ठीक आहे. यानंतर 10वा आणि शेवटचा प्रश्न घेतोय मित्रांनो. तर प्रश्न असा आहे भारतीय वंशाच्या कोणत्या व्यक्तीला अलीकडे सिंगापूर साहित्य पुरस्कार मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी प्रशांती राम यांना. कोणाला? प्रशांती राम यांना. ठीक आहे. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती देखील पाहून घेऊया. तर भारतीय वंशाच्या व्याख्याता प्रशांती राम यांना सिंगापूर साहित्य पुरस्कार मिळालेला आहे. तर नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधील भारतीय वंशाच्या व्याख्याता प्रशांती राम यांना त्यांच्या 9 यार्ड साठी या पुस्तकासाठी सिंगापूर साहित्य पुरस्कार मिळालेला आहे. तर त्यांचे लघुकथा पुस्तक आहे 9 यार्ड साडी 2023 मध्ये प्रकाशित झाले. तर हे लघुकथा पुस्तक सिंगापूर, सिडनी, न्यूयॉर्क आणि कनेक्टिकटमध्ये पसरलेल्या तमिळ ब्राह्मण कुटुंबाच्या पिढ्यांबद्दल आहे. लक्षात ठेवा. तर यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडींमधून घेतलेला आहे. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे अलीकडेच महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. ज्यांना खरंच प्रश्नाचे उत्तर येत असेल त्यांनी नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करत जा मित्रांनो. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.